कधी माघारी येणार नाही आणि चांगल्या वकील सारख्या माणसाने शिकून आणून एवढं नॉलेज तरी हे परीक्षा त्याला देते. म्हणून आपल्या ठीक आहे बंद्या महाराष्ट्रातल्या लोकांना जे माहीत नाही का स्पर्धा परीक्षेतून ठीक आहे किंवा माझ्या पोराला कलेक्टर बनवायचा आहे, माझ्या पोराला डेप्टी कलेक्टर बनवायचा आहे, माझ्या पोराला PSI बनवायचा आहे, तर हे अधिकारी निर्माण करण्यासाठी कोणत्या परीक्षा द्या लागन, त्याची तयारी कशी करा लागन, त्याच्या सिलेबस राहते का त्याच्या सिलेबसले, तर हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहे. आजचं लेक्चर केवळ याच्यासाठी आहे का कलेक्टर कुठून होते, SP कुठून होते, डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO हे जे अधिकारी आहे महसूल क्षेत्रातले बमाड पैसाच पैसा. आणि तुम्हाला सांगतो सरकारी नोकरी मिळवाय कहून हे लक्ष द्या रे. आणि जे लोक बॅकबेंचर आहे भाऊ हे लक्ष द्या, जे बॅकबेंचर होते वर्गात ढ्यांग राहत होते, ज्यायले गावात तुच्छतेनं वागवलं, निव्वय नाव बोटं ठेवले, हे बदमाश आहे करायचं बोटतो ठीक आहे, निव्वय गावात लंगलंग हिंडते, तिकडं वर्धेत जिम मारते खाते आणि म्हणूनच हे BSCले डुकरे फेल झालं ठीक आहे. तुमचे नाव बोटं ठेवणारे कडकडं बोटं मोडणारे लय लोक असतात ठीक आहे. समोरही लिचुंडे घेतात ना मागं बी लिचुंडे घेतात. लिचुंडा मीन्स चिमटा ठीक आहे, विदर्भात लिचुंडा म्हणते त्याला. तर हे जे आहे ठीक आहे आपल्या जवळचे लोक सगळ्यात बदमाश राहतील. कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करायला लागल्यावर सगळ्यात बदमाश. तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या, तुम्हाला सांगतो आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागलो, क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट, पण ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर पोट्ट्यानं कामी लागायला पाहिजे, नाही तर ग्रॅज्युएशन असतानाच लागायला पाहिजे. विदर्भातले पोट्टे तसं नाही करत. विदर्भातले पोट्टे ग्रॅज्युएट झाल्यावर का करते माहिती आहे का, MA करण पुन्हा BA झाल्यावर ठीक आहे, त्याची गर्लफ्रेंड राहते ना का तूही करतं का घे ना MA. हे पोट्टो वयाच्या 23व्या वर्षी BA होते, 2 वर्षानं 25व्या वर्षी MA होते, मग अजून डबल MA करणं एन्जॉय करून पुन्हा 2 वर्ष मग लग्न करतो तू ठीक आहे. तिनंही ॲडमिशन घेतली म्हणून हे पोट्टो पुन्हा ॲडमिशन घेते. डुकऱ्याचं 27 निघून जाते आणि मग त्याचा बाप म्हणते मा उरावर बसून खाणं म्हणते डुकऱ्या, एवढे दिवस झाले लागणं म्हणते कौवाल काही. मग त्याला वाटते आत्ता हातपाय हलवायला पाहिजे. मग 8वाल्या पोट्ट्याच्या हातात का कंद राहणार आहे, काही कंद नाही भेटत 8वाल्या पोट्ट्याच्या हातात. मग ते डिग्री कुत्रही विचारत नाही. मग काय करायचं, मग हाय कॉम्पिटेटिव्ह परीक्षा. तुम्हाला सांगतो तुमच्या वर्गातले जे लोक दुधावरची साय, ज्याले 96% होते, ज्याले 92% होते, ज्याचा गवगवा झाला 10वी 12वीत ठीक आहे, ते डॉक्टर झाले असन, ते इंजिनियर झाले असन ठीक आहे, ते BA MS झाले असन, ते अजून काही झाले असन, होऊ द्या साल्याले, त्याले फक्त आपण मागं टाकू. कॉम्पिटेटिव्ह परीक्षा असं क्षेत्र आहे का तुम्हाला रेसमध्ये जे सोडून पुढे गेले त्याले एकाच पोस्टमध्ये मागं टाकू शकता. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेतून BDO झाले ठीक आहे किंवा SDO झाले, सब डिव्हिजनल ऑफिसर झाले, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट झाले किंवा डेप्टी कलेक्टर झाले किंवा DYSP झाले आणि एखादा तुमच्या शहरात कार्यक्रम असला, तुमचा मित्र डॉक्टर आहे ठीक आहे, MBBS MD ठीक आहे, इन नेफ्रोलॉजी, MBBS MD इन सर्जन असू द्या ना बे. तो एखादा जर तुमच्या जिल्ह्यात कार्यक्रम असला, तुमची ड्युटी त्याच जिल्ह्यात आहे, तुमचा मित्र तिथं डॉक्टर आहे, तुम्हाला सांगतो अध्यक्षाच्या खुर्चीवर, प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीवर तुम्हाला बसवते आणि तुमचा जो डॉक्टर होता ना ज्याला 96% भेटले होते त्याला समोरच्या खुर्चीवर बसवते. हे पॉवर आहे. असं काम आहे भाऊ. ज्या लोकांना तुम्हाला शिवा दिल्या ना, ज्या लोकांनी तुम्हाला नाव बोटं ठेवले ना, त्याच्या कानपटात मारायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत या, त्याच्या थोपकारात हाणायची असेल तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत या. समजलं का? लक्षात ठेवा मी का म्हणून राहिलो ठीक आहे. ज्या समाजानं तुम्हाला धिक्कारलं असन त्या समाजाला स्वतःची सिद्धता सिद्ध करून दाखवायची असन का मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत मराली याचं आर्या पार करून लढायचं इथं. आणि लढाई आर्या पारचीच पाहिजे. लढता लढता तलवारीचा चाकू झाला चालते साल्यो, पण थांबायचं नाही. समजलं ना? त्याला स्पर्धा परीक्षा म्हणते. माघार नाही घ्यायची. समजलं का? माघार नाही, भगोडं नाही व्हायचं. समजलं का? स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे,
इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, काय म्हणते स्वामी विवेकानंद, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर नेहमीच जोखीम पत्करा. पोहणं शिकायचं आहे, पोहणं. तुमचे मित्राले पोहणं आहे, 4 जण गेले, तिघाले पोहणं आहे, भकाभक कपडे काढते, ह्या धावत येते, ह्या उडी टाकते विहिरीत धबाडकन. ठीक आहे, आपण विहिरीवरच राहतो. ठीक आहे, शर्ट काढतो, बनेनीवर होतो. टाकू का बे, टाकू का बे श्याम्या बे, टाकू का उडी बे, वाचवशील का बापाली एकटा जाई मी, टाकू का उडी, अबे टाकू का. टाकणं डुकऱ्या, मरशीन का, जाईन 2-4 वेळा नाका तोंडात पाणी हायन, तो वाचवायला 3 जण आहे खालतं. विहिरीच्या काठावर लावून पोहणं नाही शिकता येत. थोडंसं नाका तोंडात पाणी गेलं पाहिजे, तेव्हा मजा येईन पोहण्याची. सायकल शिकायची आहे, टोंगळे फुटले पाहिजे, टोंगळे, तेव्हा मजा आहे सायकल शिकण्याची. हे का बे आता सायकल येते, बाजूले 2 चक्के, मधात 1 चक्का, हे पोट्ट पडत नाही का, ते सायकल शिकण्यात मजा आहे बे. सायकल शिकण्यात तर टपरं काढून मजा आहे. टपरं काढायचे आणि पावसाळ्यात चालवायची. धर्र धर्र शर्ट भरते. हे मजा ठीक आहे खेड्यातच अनुभवायला भेटते. आणि कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत खेड्यातल्या पोट्ट तुम्हाला सांगतो, इथं जीत जानशे लढण म्हणजे लढण आणि रिझल्ट घेऊनच बाहेर पडण. स्वामी विवेकानंद म्हणते, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर एम इन युअर लाईफ, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क, नेहमी जोखीम पत्करा. रिस्क घ्या लागन, रिस्क. ठीक आहे, या जगातला सगळ्यात मोठा रिस्क घेणारा माणूस असेल तर शेतकरी आहे. कोण आहे? शेतकरी. अबे उघड्यावर बंद 65 क्विंटलचा सोयाबीनचा ढीग बंद उघड्यावर ठेवते, आहे का कोणी? बंद सोयाबीन असा पसरून राहते सोंगलेलं. समजलं का? तर लक्षात ठेवा मी काय सांगून राहिलो तुम्हाला. ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठायचं असेल तर ऑलवेज टेक अ रिस्क. रिस्क घ्या. रिस्क शिवाय मजा नाही भाऊ आयुष्यात. झांबल्यासारखं आयुष्य नाही जायचं. ऑलवेज टेक अ रिस्क. अबे पोहाची रिक्स एकट्यात नाही घ्यायची. पोहणं नाही, विहिरीत उडी टाकतो एकटंच, अशी रिक्स नाही म्हणून राहिलो मी. हो नाही, तशी बी नाही घ्यायची. ऑलवेज टेक अ रिक्स. स्वामी विवेकानंद समोर काय म्हणते, जर तुम्ही जिंकलात तर विजेता असाल. का असाल? विजेता असाल. आणि जर तुम्ही हारलात तर इतिहास घडवणारे मार्गदर्शक असाल. समजलं का? मग आयुष्यात ठीक आहे, आयुष्यात एवढं लक्षात ठेव जा, हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे 10वी 12वीचं, हे जे तुमचं सर्टिफिकेट आहे 10वी 12वीचं, 10वी 12वीचं सर्टिफिकेट, मार्क लिस्ट तुमचं आयुष्य घडू शकत नाही. साफ खोटा आहे. सब घोड़े एक ही रेस में दौड़ा दिए भाई, सब घोड़े एक ही रेस में दौड़ा दिए. भगो सालो भगो. ठीक आहे, त्याला एवढे भेटले, तुले काऊन नाही भेटले? ठीक आहे, हा त्याले 90 भेटले, तुले बी 90 भेटायला पाहिजे. आपल्या मायबापान तेच केलं, वाच अभ्यास. त्याले तुले कसा 1 मार्क कमी भेटला, ते स्पर्धा चालू आहे आता. तुले काऊन जास्त नाही भेटला? हा बाल्या फेल झाला का बाजूचा, मग तू फेल झाला चालते. ओ वा रे वा, तो फेल तू फेल, ठीक आहे. त्याला 90 भेटले, तुले 91 पाहिजे. कोण सांगितलं? तू या पोट्यात चांगले गुण असन, कोणते चित्र काढत असन, हस्तकला एखादं कचऱ्यातून काही निर्माण करत असन, त्या पोट्यातले गुण शोधणं. सब रेस के घोडे बना दे यार साल, सब सत्यानाश आयुष्य आहे. पोट्याले तर विचारा, तू का करतो? त्याची इच्छा नाही, पिच्छा नाही, पार दिलं घोपाटून. सब घोड़े एक ही दे, ठीक है, एक ही रेस में दौड़ा रहे. ठीक है भाई, कोई तो एक जीतेगा, पूरे के पूरे कैसे जीतेंगे? मग तुम्हाला सांगतो, ठीक आहे,
जे जे तुमचे दोस्त मित्र तुमच्या वर्गातून पुढे गेले असन, कोणी MBBS, MD, इंजिनिअरिंग, मेडिकल, तिकडे MBA, जाऊ द्या खड्ड्यात सालेले. त्याच्या थोपकारात हाणाची असन. ज्या समाजानं तुम्हाला नाव बोटं ठेवले त्या समाजाच्या थोपकारात हाणाची असन तर इथं येऊन मरायचं आणि एक चांगली पोस्ट घ्यायची, छाती काढून चालायचं. ठीक आहे. हा, लग्नात भेटते. मग तुम्ही अभ्यास करा. 3 वर्षाचा रिझल्ट नाही आला नाही तर अभ्यास करा. 3 वर्षाचा रिझल्ट नाही आला ना तर लाज येते लग्नात जायची. मी सोडून दिलं तर लग्नात जाणं. काय करतं रे तू पुण्यात? बुडग लग्नात भेटते. काय करतं पुण्यात? आहे वाटते 3 वर्ष झालं. MBBS करते का? बुड्या टकल्या कुतडू का लिहिले कोणत्यात घेऊन? असं वाटते का त्याला खोपच्यात घ्यावून भल्ला बदाडाव धरून? आपली परिस्थिती आपल्याला माहित, आपण का करून राहिलो त्याला का सांगाव? 3 वर्षापासून ते झालंच नाही का? निवाड पडलाच नाही का? मग मी राग तस आहे ते माझ्या मायबापाला फिकर नाही तेवढी याले फिकर आहे डुकरेली. आणि पोरीचा तर सत्यानाशच आहे. तुम्हाला सांगतो ह्या पोरीवर, पोट्ट्यावर तर राहते, पोरीवर सगळ्यात जास्त CCTV कॅमेरे असते. मायबाप CCTV कॅमेरे म्हणून नाही पाहत. आजूबाजूचे जेवढे लोक आहे ते पुरे CCTV कॅमेऱ्याचं काम करते. यायची पोट्टी कुठं गेली, कुठं आली, कोणाला भेटली. तुम्हाला सांगतो इतके लोक आहे भारतातले खऊट लिचुंडे घेणारे.